मित्रांनो, तर आज आपण भेट देतो आहोत आपल्या ज्योतिर्लिंगाच्या सिरीजमधलं आजचं आपलं 11वं ज्योतिर्लिंग जे आहे आंध्र प्रदेशमध्ये मल्लिकार्जुन। तर आता मी हैदराबादवरून चाललो आहे ते श्रीशैलम। तर हा रस्ता अगदी जंगलातून जाणार आहे। तर आम्ही हैदराबादवरून कॅब केली जी आपल्याला 6 ते 7,000 पर्यंत पडते आणि आम्ही 12ला उतरलो हैदराबाद स्टेशनला। तिथून मग आमची जर्नी स्टार्ट झाली, कॅब आलेली आणि आता आम्ही 1 वाजता जेवण केलं मध्ये आणि आता परत आमचा प्रवास चालू झालेला आहे। तर तुम्ही अशी जर्नी प्लॅन करू शकता हैदराबादला येऊन। मग इथून तुम्ही बसेससुद्धा आहेत, तर बसेस तुम्हाला 7 ते 8 तास घेणार। तर तुम्ही कॅब केला तर तुम्ही 4 ते 5 तासात पोहोचाल आणि जाता जाताच आम्ही आता बरेच स्पॉट पण कव्हर करणार आहोत, कारण आमची 2 दिवसाची प्लॅन आहे आज आणि उद्या रात्री आम्ही हैदराबादला परत जाऊ। तर शॉर्ट आणि स्वीट अशी मला ही प्लॅन करायची होती ट्रिप, त्यामुळे मी 2 दिवसाची प्लॅन केलेली आहे। बरेच प्लेसेस कव्हर करण्याचा माझा प्रयत्न आहे। लेट्स सी, आज बघूया किती किती प्लेसेस कव्हर होत आहेत। तर आता 3:30 वाजलेत, आम्ही 12ला चालू केलेलं आणि आता आम्ही आलो ते हा आहे डॅम। इथे दिंडी रिव्हर आहे आणि दिंडी रिव्हरच्या इथे हा डॅम आहे। तर आपल्याला रस्त्यात जाताना हा डॅम दिसतो, तर नक्की विजिट करा, खूप छान आहे। तुमचा थोडा ब्रेक पण होईल। डोंगराचा रस्ता चालू झालेला आहे, वळणाचा। हा डोंगर होता ना, तो आता चढायला आपण स्टार्ट केलेला आहे। ते नीलगाय दिसली आहे, आता आम्ही चाललो आहे आणि त्याचं बाळ पण आहे। एक मिनिट वाव, एक मिनिट, हे बघा नीलगाय आणि त्याचं छोटं बाळ। वाव, हा। तर आता आम्ही चाललोय ते जंगलातून, संध्याकाळची वेळ झाली आणि इथे आता आम्हाला प्राणी बघायला भेटत आहेत, खूप सारी माकडं आहेत आणि आता इथे आम्ही नीलगाय बघितली। तसेच इथे काही दिवसापूर्वी आमचे ड्रायव्हर सांगतात की त्यांनी इथे अस्वल सुद्धा बघितलेला, तर इथे बरेच प्राणी आहेत। तर इथे तुम्ही आला तर तुमची एक सफारी पण होऊन जाईल। श्रीशैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हे आंध्र प्रदेशातील श्रीशैलम या पर्वतावर वसलेले एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे, ज्याला दक्षिण काशी म्हणून सुद्धा ओळखले जाते। तर येथे पोहोचण्यासाठी सगळ्यात जवळचं रेल्वे स्टेशन आहे हैदराबाद। हैदराबादवरून तुम्ही बसेस किंवा कॅबने श्रीशैलमपर्यंत पोहोचू शकता। श्रीशैलम येथे जाण्यासाठीचा जो रस्ता आहे तो अगदी जंगलातून जातो, त्यामुळे ही जर्नी सुद्धा अगदी सुखद आहे। येथे पोहोचल्यानंतर तुम्हाला राहण्यासाठी येथे सदन तसेच हॉटेल सुद्धा अवेलेबल आहे। आम्ही 12 वाजता हैदराबादवरून चालू केलेली जर्नी संध्याकाळी 6 वाजता आम्ही येऊन पोचलो ते हॉटेलवरती। दुसऱ्या दिवशी पहाटे 6 वाजता उठून आम्ही निघालो ते दर्शनासाठी। गुड मॉर्निंग गाईज। आता दुसरा दिवस आमच्या टूरचा। काल आम्ही संध्याकाळी स्टे केला हॉटेलला आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता आम्ही आलो ते मंदिराच्या इथे दर्शनासाठी। तर तुम्ही सकाळीच या, जेणेकरून तुम्हाला गर्दी भेटणार नाही। तर इथे ऑफिशियल साईटसुद्धा यांची, जिथून तुम्ही दर्शनाचं बुकिंग करू शकता। 500 रुपीज स्पर्श दर्शनाचं, त्याच्यानंतर अभिषेकचं सुद्धा तुम्ही बुकिंग करू शकता। जाम गर्दी आहे, सकाळी 5 वाजता सुद्धा किती गर्दी आहे बघा। तर इथे लाईन आहे
200 रुपये शीघ्र दर्शन. अजून जर तुम्हाला लवकर दर्शन असेल तर 150 रुपीज असे बरेचसे काउंटर आहे. आणि इथे मोबाईल वगैरे बॅगेज ठेवायला. तर ही आहे दर्शनाची मुख्य लाईन, जी फ्री दर्शन होतं. तर ही मंदिराची बॅक साईड आहे. दर्शन घेऊन जी मी तुम्हाला लाईन दाखवली तिथून आपण दर्शनाला आतमध्ये जातो आणि इथून आपण दर्शन घेऊन बाहेर पडतो. तर इथे प्रसाद सुद्धा दिला जातो. इथे आपल्याला मोबाईल आतमध्ये अलाव नाही, पण तुम्ही बाहेरून मोबाईल कनेक्ट करून परत इथे बाहेर येऊ शकता फोटो वगैरे काढायला. दर्शन झालेलं आहे. आता वाजले 7:30 आणि मी आले आता बाहेर. मोबाईल वगैरे कलेक्ट केला. आतमध्ये मोबाईल अलाव नाही आहे आणि आतमध्ये बरेच मंदिर आहेत. त्यामुळे तुम्हाला 1-1.5 तास तुम्हाला आतमध्ये लागेल, म्हणजे सगळे मंदिरं फिरायला, आतला परिसर फिरायला. आणि खूप मस्त होतं आतमध्ये, खरंच स्पिरिच्युअल होतं. दर्शन खूप छान झालं. तर आता इथून सगळी लोक दर्शन घेऊन बाहेर चालले. तर जसं आम्ही तुम्हाला दाखवलं तिथून आम्ही बाहेर पडलो. इथून आता सगळे लोक बाहेर जात आहेत. सो ही आहे फ्रंट साइड मंदिराची. तर हा फ्रंट साइड आहे. हा गेट बंद असतो, एंट्री त्या बाजूने असते, पण हा इथून आधी एंट्री असायची. तर इथे ना आता कार्तिकीय महिन्यामध्ये ना दिवे जळवले जातात. तर इथे बरेच म्हणजे 10,000 पासून ते 1 करोड पर्यंतचे दिवे आहेत, जे इथून घ्यायचे आणि इथे अशा प्रकारे दिवे लावले जात आहेत. तर हे आहेत दिवे. कैसे आहे ये बड़ा जलाते हैं, छोटा जलाते हैं. ये कितने का है? 50 रुपीज का. 50. और ये 350. और ये वाला 30 का. और ये 50 का आहे. 350ला हे दिवेच आहेत आणि हा आहे 50ला. हे पण 50ला. हे आवळा आणि त्याच्यावरती दिवे आहेत आणि हे सुद्धा आहे ते 100ला. तर अशा प्रकारे असे दिवे आहेत. हे जे दिवे हे लोक देतात आणि हे दिवे आपल्याला इथे आता पूजा वगैरे करायची आहे. तिथे भटजी वगैरे आहेत. तर हा दिवा आहे, तो आहे 1 करोडचा दिवा. अशा प्रकारे इथे बरेच दिवे आहेत. प्रत्येकजण आपापल्याप्रमाणे इथे देवाची पूजा करतोय. श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग हे ज्योतिर्लिंगाबरोबरच एक शक्तिपीठ सुद्धा आहे. मल्लिकार्जुनचा अर्थ आहे मल्लिका म्हणजे माता पार्वती आणि अर्जुन हे शिवाचे दुसरे नाव आहे. या मंदिर परिसरात अनेक मंदिरं आहेत, जसे की माता अन्नपूर्णा मंदिर, ब्रह्मरंबा हे शक्तिपीठ मंदिर, हटकेश्वर मंदिर आणि साक्षी गणपती हे एक इकडचं मुख्य मंदिर आहे. तसेच येथे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं सुद्धा मंदिर आहे. सो आता मल्लिकार्जुन मंदिराचं दर्शन घेऊन मी आता आली आहे ते शिवाजी महाराज यांच्या मंदिरामध्ये, जे आहे आंध्र प्रदेशमध्ये. तर आंध्र प्रदेशमध्ये येऊन महाराजांचं मंदिराचं दर्शन व्हावं यापेक्षा मोठी गोष्ट ती काय. मला तर वाटतं प्रत्येक ठिकाणी महाराजांचं मंदिर असावं, कारण महाराज होते त्यामुळेच आज मंदिर आहेत. आपण मंदिरं बघू शकतो. आणि इथे आहे आपले दैवत महाराज. सगळं महाराजांचं जे जीवनक्रम आहे तो इथे नोंदवला आहे. ते शहाजी राजे आणि जिजाऊ माता शिवाई देवी के दर्शन लेते टाइम शिवनेरी. त्यानंतर इथे आहे ते महाराजांचं बालपण शिवनेरीच्या किल्ल्यावरती. नंतर महाराजांनी जे शपथविधी घेतलेलं रायरेश्वरावर पहिल्या लढाईसाठी. इथे जिजाऊ माता सगळ्यांना उपदेश करताना. आणि इथे स्वराज्याचं
स्वप्न बघताना आणि ते प्रत्यक्षात साकारताना. वीर बाजीप्रभू ज्यांनी घोडखिंडला पावनखिंड म्हणून प्रसिद्धी दिली, त्यांच्या प्रत्येक लढाईचे इथे चित्रीकरण करण्यात आलेलं आहे. खूप सुंदर आणि सुबकपणे इथे सगळं मांडण्यात आलेलं आहे आणि त्याचं इथे इन्फॉर्मेशनसुद्धा दिलेली आहे, माहितीसुद्धा आहे. अगदी म्हणजे महाराजांच्या बालपणापासून ते शेवटच्या कार्यापर्यंत सगळं इथे चित्रीकरण करण्यात आलेलं आहे. हे आहे श्रीशैलम येथील मल्लिकार्जुन मंदिर, जिथे महाराज आलेले. इथे तुम्ही माहिती बघू शकता. 24 मार्च 1677 मध्ये महाराज आलेले आणि त्यांनी इथे श्रीशैलम येथे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलेलं आणि महाराज इथे 1 एप्रिल म्हणजे 15 दिवस इथे महाराज वास्तव्यास होते. हे महाराजांनी तिरुपती बालाजीचं पण दर्शन केलेलं आहे. 4 मेला 1677 मध्ये महाराजांनी तिरुपती बालाजीचं दर्शन केलेलं आहे. शिवाजी महाराजांचं मंदिर आणि इथेच बाजूला महाराजांचं ध्यान मंदिर. इथे 2 पहारेकरी आहेत. सुंदर मूर्ती महाराजांची ध्यानस्थ बसलेली. खरंच हे साक्षी गणपती टेम्पल, जे आपल्याला मल्लिकार्जुन टेम्पलच्या जाण्याच्या दिशेने आपल्याला लागतं. साक्षी गणपती मंदिर हे श्रीशैलम यात्रेचं एक महत्त्वाचं मंदिर आहे. जर तुम्ही मल्लिकार्जुनला येत असाल तर तुम्हाला आवर्जून या मंदिराला भेट द्यावीच लागेल. असे म्हटले जाते की या मंदिराला भेट देणं म्हणजे आपल्या श्रीशैलम यात्रेची पूर्तता करणं असं आहे. आता मी आले आहे हटकेश्वर मंदिर. हटकेश्वर मंदिर मल्लिकार्जुन येथील प्रमुख मंदिरांपैकी एक मंदिर, जिथे आपल्याला आवर्जून भेट द्यायचीच आहे. सातवाहन काळापासून असलेलं हे प्राचीन मंदिर भगवान शिवांना समर्पित आहे. सो आहे व्यू पॉइंट फॉर श्रीशैलम डॅम. कृष्णा नदी आणि या नदीवर बांधण्यात आलेला हा श्रीशैलम डॅम. कृष्णा नदी आणि या नदीच्या वरचा हा ब्रिज. डॅमच्या या बाजूला आलेलो, तर तिथून आम्ही डॅमचं मगाशी डॅम बघितला, तिथे होतो आम्ही आणि असं पूर्ण असं गेलो. तो ब्रिज आहे कृष्णा नदीच्या पात्रावरचा आणि तिथून आता आम्ही परत असं आलेलो आहोत आणि आता या बाजूने डॅम दिसतोय. तर एवढं मोठं कृष्णेचं पात्र आहे. फिरून झालेला आहे आणि आमची ट्रेन आहे रात्री 10ची. तर आता आम्ही हैदराबादमध्ये आलो आहे. आता वाजले 4. तर आता अजून 4-5 तास काय करायचे म्हणून आम्ही प्लॅन केला. तर आता आम्ही चाललो आहे हैदराबादमधले काही स्पॉट बघायला. किधर जा रहे हम? स्टैचू ऑफ इक्वालिटी. स्टॅच्यू ऑफ फेमस स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी, जे इकडचं फेमस मंदिर आहे. आणि
आता आम्ही चाललो आहोत तिथे. तर हे आमचे कॅब ड्रायव्हर आहेत. तुम्हाला हैदराबादमध्ये आल्यावर कॅब हवी असेल तर मी यांचे डिटेल्स देईन. आप कहाँ पे ये करते हो? हैदराबाद, तेलंगाना और मल्लिकार्जुन. तर तुम्हाला इथे कुठे फिरायचं असेल तर तुम्हाला हैदराबादवरून पिकअप करतील. याचा नंबर मी देईन. आपका नाम बता दीजिए. मेरा नाम राजू है. मेरा मोबाइल नंबर 9666921321. एनी व्हीकल अवेलेबल. छोटा गाड़ी से बड़ा गाड़ी तक. बस भी है. अच्छा, बस भी आपका? बस भी ट्रॅव्हल्स आहे. हर्षा ट्रॅव्हल्स. मला जाम हेल्प केली, म्हणजे स्टे शोधण्यापासून ते आम्हाला सगळं फिरवण्यापर्यंत. जर तुम्ही हैदराबादला येत असाल आणि तुम्हाला जर फिरायचं असेल तर मी यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा. तर हैदराबाद, तेलंगणा आणि मल्लिकार्जुन ह्याच्यासाठी तुम्हाला एक उत्तम असं 2 दिवसासाठी किंवा किती दिवसासाठी फिरण्यासाठी एक चांगलं रोजच्यासाठी तुम्हाला उत्तम सोय हे करून देतील आणि स्वतः येते. तर हे आलं आहे स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी. आमच्या मल्लिकार्जुनचे बरेच प्लेसेस बघून झाले आणि आम्ही तिथून एक वाजता चेकआउट केलं आणि आता आम्ही 4 वाजता आलो होते हैदराबादमध्ये आणि आमची ट्रेन आहे ती रात्री 10ला आहे. आता 4 तास काय करायचं म्हणून आता आम्ही हैदराबादमधले काही प्लेसेस फिरतो आहोत. सो तुम्ही हैदराबादमध्ये सुद्धा असं फिरू शकता. खूप छान छान मंदिरं आहेत हैदराबादमध्ये. आता आलो आहोत आम्ही ते स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी. इथे खूप मोठा असा हा परिसर आहे आणि खूप छान असं मंदिरसुद्धा आहे इथे. सो आता मी आले आहे बिर्ला टेम्पल येथे, जे हैदराबादमधलं खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि हे मंदिर पूर्णतः मार्बलचे आहे. खूप व्हाईट टेम्पल म्हणून सुद्धा हे प्रसिद्ध आहे. तर हे आहे बिर्ला मंदिर आणि इथे चप्पल ठेवायची सोय आहे. तर तिथे चप्पल आणि मोबाईलसुद्धा ठेवायचं आहे. मोबाईलवरती अलाव नाही आहे आणि आता आपल्याला पायऱ्या चढत वरती जायचं आहे. आता आम्ही आलो आहोत ते बिर्ला टेम्पलला, जे रेल्वे स्टेशनपासून अगदी जवळ आहे. 3 किलोमीटरवर आहे. तर हे मंदिर म्हणजे खूपच सुंदर आहे, कारण ते पूर्णतः तुम्ही बघू शकता सफेद आहे, व्हाईट आहे, मार्बलचं आहे आणि अगदी सुंदर मंदिर. अगदी उंचावर आणि उंचावर दिसणारा व्ह्यू दिसत होता, तो खरंच खतरनाक होता. म्हणजे पूर्ण हैदराबाद सिटीचा व्ह्यू दिसतो वरून आणि हे जाम वरती आहे. एवढ्या वरती आहे की तिथून 4ही बाजूने हैदराबाद सिटी दिसते आणि मंदिर खरंच खूप सुंदर आहे. एवढं सुंदर आहे, वरती एवढं छान वाटतं, थंडगार हवा, म्हणजे वर गेल्यावर एवढं प्रसन्न वाटलं ना. तुम्ही हैदराबादमध्ये आलात तर ह्या मंदिराला अवश्य भेट द्या. तर आता बघू, आम्हाला थोडी शॉपिंग पण करायची आहे, कारण हैदराबाद फेमस आहे ते मोतीसाठी. तर इथे पर्ल मार्केट आहे, तर आम्ही मोतीचे थोडं शॉपिंगसुद्धा करू आणि त्याच्यानंतर बघू. अजून आता वाजले आहेत 7:15 आणि हैदराबादची फेमस बिर्याणी, पॅराडाईज बिर्याणी, तीसुद्धा आता आम्ही खाणार आहोत. तर अशा प्रकारे छोटी स्मॉल हैदराबाद सिटीची टूर पण आता आमची चालू आहे. सो तुम्ही असं प्लॅन केलं तर तुमचं मल्लिकार्जुन आणि हैदराबाद हे दोन्ही कंप्लीट होऊन जाईल एकाच विजिटमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझे असेच ज्योतिर्लिंगाचे सिरीजचे व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा.